लोहा शहरात भरवस्तीत चोरीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसते। अशातच एका व्यापाऱ्याच्या दुचाकीवर ठेवलेली रोकड आणि महत्त्वाची कागदपत्र असलेली बॅग अज्ञात चोरट्यानं लंपास केल्याची घटना घडली। नांदेड जिल्ह्यातील लोहा शहरात एका किराणा दुकानासमोर उभ्या असलेल्या दुचाकीवर ठेवलेली 31,000 रुपये रोख रक्कम आणि महत्त्वाची कागदपत्र असलेली बॅग अज्ञात चोरट्यानं लंपास केली। व्यापारी अनंत माणिकराव कदम यांनी या प्रकरणी लोहा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। चोरी झालेल्या बॅगमध्ये रोख रकमेसह बँकेचे पासबुक, चेकबुक आणि इतर महत्त्वाची कागदपत्र असल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आले। विशेष म्हणजे ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आणि त्या आधारे लोहा पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 303(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। चोरांचा शोध सुरू आहे। बुलढाणा जिल्ह्यातील चिखली पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या मंगळूर नवघरे येथील जिल्हा परिषद हायस्कूल समोर ग्रामस्थांनी आमरण उपोषण सुरू केले। शाळेतील काही शिक्षक शैक्षणिक कामात निष्काळजीपणा करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय। या शिक्षकांच्या कार्यपद्धतीमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत असून मुलांचं शैक्षणिक नुकसान होत असल्याचा दावा ग्रामस्थांनी केलाय। यापूर्वी देखील शिक्षण विभागाकडे अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या, मात्र त्यावर ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय। दरम्यान शिक्षण अधिकारी विकास पाटील यांनी उपोषण स्थळी भेट देत प्रकरणाची चौकशी सुरू असून चौकशी अहवाल आणि वरिष्ठांच्या आदेशानुसार नियमानुसार आवश्यक ती कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले। मात्र संबंधित शिक्षकांवर तातडीने कारवाई करण्याच्या मागणीवर ग्रामस्थ ठाम आहेत। उपोषण सुरूच ठेवलेले आहे। हे इथून घालवण्यात यावे, इथे नवीन चांगले शिक्षक, उपक्रमशील शिक्षक आणावे, एवढीच आमची मागणी आहे। या मागण्या पूर्ण न झाल्यास या मागण्याने पूर्ण न झाल्यास आम्ही आता सध्याच आमरण उपोषणासाठी बसलेलोच आहे। जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाहीये। कामचुकारपणा नेमका म्हणजे काय, कोणतं कामचुकारपणा म्हणजे याच्यावरून आमच्या शाळेची पूर्ण शैक्षणिक गुणवत्ता जी आहे ती पूर्ण ढासळलेली आहे। ती ढासळली याच्यासाठी की आमचे मागच्या वर्षी तरी म्हणजे सगळ्या परीक्षांमध्ये पोरं काहीतरी प्रमाणात पास झाले होते, पण या वर्षाच्या सत्रात त्यांचं पूर्णच्या पूर्ण पोरं शिष्यवृत्तीमध्ये पूर्ण नापास झालेत। MMS मध्ये त्यांचे म्हणजे पात्र एकही झालेला नाही। दुसरी गोष्ट, यांनी कोणतंच शाळेतलं जे कोणते कार्य असतात ते कोणतेही योग्य केलेले नाहीत की बाबा खेळामध्ये, तुमच्या या विज्ञान प्रदर्शनामध्ये, या सगळ्या गोष्टींमध्ये सहभाग शून्य यांचा। त्याच्यानंतर मागच्या वर्षी आम्ही स्वतः गावकऱ्यांजवळ फिरून, आम्ही यांच्यासोबत फिरून, हे तर आमच्यासोबत नव्हतेच, आम्ही फिरलो आमची शाळा म्हणून, आणि आम्ही जवळजवळ 350 मुलांचा पट इथं आम्ही आणला होता। पण आजची कंडिशन अशी आहे की आज यांनी ती शैक्षणिक गुणवत्ता इतकी ढासळून टाकली की इथून आमच्या प्रायमरीमधले जे चौथीतले मुलं आहेत त्यांचे पालक एकही तिकडे जाण्यास तयार नाही आहेत। ते म्हणतात की शिक्षक जर चांगले असतील तरच आम्ही आमचे मुलं तिथं टाकणार, नाही तर टाकणार नाही, आणि म्हणून आमच्यावर ही उपोषणाची वेळ आली। बरं, काय सांगाल, हे जे दोषी शिक्षक तुम्ही सांगत आहात यांना काय शिक्षा व्हावी असं तुम्हाला वाटतं? या शिक्षकांकडे जवळपास इथे 22 वर्ष झाले नोकरी करत आहेत। यांच्याकडे कसल्याही प्रकारचा रेकॉर्ड नाही आहे। इथे ॲडमिशन किती आहेत आणि 4 राऊंड झाले, 11वी 4 ॲडमिशन आहेत आणि 12वीला 1 ॲडमिशन आहे, आणि यांनी बोगस विद्यार्थी दाखवून इथे परीक्षा घेतलेल्या आहेत। GPS ट्रॅकिंगचे फोटो आकाश साहेबाकडे उपलब्ध आहेत। त्याचे आम्ही माहिती अधिकारात पूर्ण माहिती मागितलेली। 1.5 वर्ष झाले आम्ही यांना समज देतोय की तुम्ही ज्या प्रायमरी शाळेचा गुणवत्ता दर्जा सुधारलेला आहे तोपर्यंत तुम्ही मेहनत करून यांना सुधारण्याचा प्रयत्न करा। ज्याप्रमाणे आता इकडे प्रायमरीचे 47 विद्यार्थी जिल्हा परिषदला ॲडमिशन घेण्यासाठी तयार नाही येतं, यांच्याकडे पाहून कोणी ॲडमिशन घेत नाही। गावकऱ्यांची अशी मागणी आहे की जोपर्यंत हे शिक्षक जात नाही तोपर्यंत आम्ही इथे कोणी ॲडमिशन घेणार नाही आहे। तुम्ही आतापर्यंत कोणाकडे तक्रार केली यांची? आम्ही आतापर्यंत BO, CO, BDO प्रत्येकांना तक्रारी दिलेल्या आहेत। आतापर्यंत आमच्या कसल्याही प्रकारचं याच्यावर दखल घेतली नाही, त्यामुळे आम्ही उपोषणाला बसलेलो आहे। त्यांचा काही रिप्लाय आला नाही का? यांच्याकडून कशाही प्रशासनाने आमची आजपर्यंत 2 दिवस झाले आम्ही उपोषणाला बसलेलो आहे, कसल्याही प्रकारची दखल घेण्यात आलेली नाही आहे। या ठिकाणी कोणाकोणाची भेट झाली आता? या ठिकाणी फक्त एक BO साहेब, जैन साहेब भेटून गेलेले आहेत। अद्यापही कोणी प्रशासनाचं आमच्याकडे आलेलं नाही। बरं, आता तुमचं जर हा निकाल जर लागला नाही आणि तुम्हाला योग्य न्याय मिळाला नाही, समोरचं तुमचं काय पाऊल असेल? गावकऱ्याच्या वतीने इथे एक मोठं आंदोलन उभं राहू शकते। आंदोलन उभं राहील? हो। याला जिम्मेदार कोण असेल? याला सर्व प्रशासन जबाबदार राहील।
कारण आम्ही वेळोवेळी पाठपुरावा करून आम्हाला कसल्याही प्रकारचं आपल्या शाळेमध्ये किती शिक्षक आहेत टोटल? शाळेमध्ये 11 शिक्षक आहेत. बाकीचा काही प्रॉब्लेम नाही का? नाही, त्यांची गुणवत्ता चांगली आहे. यांना इथे येऊन काहींना 13 वर्ष झाले, काहींना 22 वर्ष झालेले आहेत आणि हे शिक्षक स्वतःहून सांगतायत की तुम्ही इथे ॲडमिशन घेऊ नका. घेऊ नका म्हणतात. 11वी 12वीत ॲडमिशनच नाही होतं त्यांच्या. आर्टमध्ये दुसरं त्या प्रायव्हेट कॉलेजला ॲडमिशन होत आहेत आणि नेमकं इथल्या ॲडमिशन आमच्या म्हणजे 4 राऊंड झालेत आत्ता. त्या 4 राऊंडमध्ये फक्त एकच मुलगा म्हणजे 4च विद्यार्थी 11वीला ॲडमिशन झालेली आहेत. टोटल किती विद्यार्थ्यांची संख्या आहे? आता इथं काहीच नाही आहेत. 4च आहेत ॲडमिशन. 11वीला 4 आहेत, 12वीला 1 आहे. आणि ॲडमिशनसाठी अजिबात फिरलेही नाही आणि हेच त्या लोकांना सांगतायत की इथं येऊ नका, तिकडं दुसरीकडेच पहा म्हणून. हे 5 शिक्षक का? हो, 5 नाही, याच्यातले जे वरचे जे 2 आहेत ते ज्युनियर कॉलेजचे 11वी 12वीचे जे शिक्षक आहेत. डॉक्टर रामेश्वर सुधाकर दमक, शाळा व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष, मंगरुळ नगरी. बरं, या ठिकाणी तुम्ही उपोषण धरलेलं आहे आणि काय समस्या आहेत तुमच्या? मी जवळपास 2 वर्षापासून शाळा समिती अध्यक्ष कार्यकालामध्ये संपत आलेला आहे माझा. या कार्यकालामध्ये मी बरेचसे ऑब्झर्वेशन केलेले आहे. ज्या शाळेमधले काही 5 शिक्षक जे आहेत ते मला त्यांच्या कार्यामध्ये खूप असं अनैतिकता आणि शैक्षणिक दृष्टीने खूप असं निराश असलेलं वाटलं. त्याच्यामुळे आम्ही सर्वांनी शाळा समितीने त्यांच्या विरोधात ठराव घेऊन फाईल तयार करून CO साहेबाच्या दालनात दाखल केलेली आहे आणि त्याच्यावर काही कारवाई झाली नाही. म्हणून त्यांच्या कारवाईसाठी, सक्त कारवाईसाठी आम्ही ते उपोषण सुरू केलेले आहे. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील राजगुरुनगर इथं श्रीराम मंदिर ट्रस्टनं आर्थिक व्यवहारांचा हिशोब जाहीर करावा अशी मागणी करत शिवसेना महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आंदोलन केलंय. हनुमान मंदिरात रामरक्षा पठण आणि हनुमान आरती करून त्यांनी आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधलंय. यावेळी शिवसेना नेत्या विजया शिंदे यांनी अयोध्येतील श्रीराम मंदिरासाठी देशभरातील भाविकांनी मोठ्या प्रमाणावर देणग्या दिल्यात. मंदिर उभारणीनंतरही भाविकांकडून देणग्या प्राप्त होत आहेत आणि या निधीचा तपशील आणि आर्थिक हिशोब ट्रस्टनं सार्वजनिक करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. तसंच या संदर्भात सरकारनंही स्पष्ट भूमिका घ्यावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. या आंदोलनादरम्यान उपस्थितांनी घोषणाबाजी करत आपल्या मागण्यांचा पुनरुच्चार केलाय. कारवाई करून या लोकांना कोणत्याही प्रकारची अटक झालेली नाही आणि श्रीरामांची तिजोरी ही अयोध्येमध्ये लुटली गेलेली आहे. त्याचा कोणत्याही प्रकारचा 12 ते 13 वर्षापूर्वी ज्या देणग्या घेतलेल्या आहेत त्या देणग्या 1400 कोटीच्या पुढे आणि त्याचा हिशोब मात्र हे देवस्थान कुणालाही देत नाही. आजपर्यंत मंदिर झाल्यापासून अनेक भाविक लाखोच्या संख्येने अयोध्येमध्ये जातात. आपल्या खिशात येईल ते सोनं असेल, चांदी असेल, जवाई हिरे असतील किंवा मोठ्या रकमा असतील त्या श्रीरामांच्या मंदिरामध्ये दान केलेलं आहे. परंतु त्या ट्रस्टनं कोणत्याही प्रकारचा हिशोब ठेवला नाही. म्हणून आज इथे शिवसेनेच्या वतीनं हा निषेध मोर्चा आम्ही करतोय आणि सर्वसामान्य माणसाला जागा करतोय की बाबांनो, चोराचोरी, फोडाफोडी, खासदार खरेदी करणं, आमदार खरेदी करणं, सर्वसामान्य माणसाला त्रास देणं या श्रीरामांच्या पैशातून जर होत असेल तर तुमचा, माझा आणि महाराष्ट्राच्या लोकांचा जो अपमान आहे हे सांगण्यासाठी आज आम्ही